महेश देशमुख इतिहास रचतील, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला विश्वास. लातूर, धाराशिव, बीड या विधान परिषदेच्या मतदारसंघात शेतकऱ्यांचे तसेच तरुणांचे प्रतिनिधी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख इतिहास रचतील असा विश्वास माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. लातूर, धाराशिव, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्या प्रचारार्थ 6 जून रोजी लातूर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे, काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्ह्याचे प्रभारी जितेंद्र देहाडे, धाराशिवचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंखे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जवळगेकर, जिल्हा परिषद सदस्य आशाताई भिसे, लातूर मनपातील सभागृह नेते विजयकुमार साबदे, लातूर मनपाच्या स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले, उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल उडगे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, तानाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्रात निवडणुकाच होऊ नयेत अशी सत्ताधाऱ्यांची सध्याची स्थिती आहे असं नमूद करून माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोधी काढण्यासाठी सत्ताधारी साम, दाम, दंड आणि भेद या सर्वच गोष्टींचा अवलंब करीत आहेत. अशा गलिच्छ वातावरणातही महेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. ते मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने निवडणूक लढत आहेत. खरं तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढणं खूप जिकिरीचं झालं आहे. लोकशाही सक्षम करावायची असेल तर विधान परिषद एक उत्तम माध्यम आहे. महेश देशमुख यांना काँग्रेस महाविकास आघाडीने संधी दिली आहे. ते मतदारसंघातील प्रश्नांवर आग्रही राहून या मतदारसंघाला न्याय मिळवून देतील यात शंका नाही असंही ते म्हणाले. यावेळी बोलताना खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर केला जात आहे. पैशांच्या जोरावर निवडणूक बिनविरोध काढण्याचा सत्ताधाऱ्यांचा मनसुबा महेश देशमुख यांनी उधळून लावला. मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांना प्रचंड मतांनी निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला. उमेदवार महेश देशमुख म्हणाले, शेतकरी, युवक आणि राजकारण या 3 मुद्द्यांवर देशाची जडणघडण होत असते. परंतु सध्या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची अवस्था बिकट केली आहे. लाखो युवक बेरोजगार आहेत आणि राजकारण तर गलिच्छ पातळीवर आणलं आहे. मतदारांनी मला संधी द्यावी, मतदारसंघातील सर्वच प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं असं सांगितलं. यावेळी राहुल सोनवणे, उमेशराजे निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.